की मला मासिक पाळी आलेली आहे, तरी देखील मला दुसऱ्या दिवसापर्यंत कसलंही मेडिकल मिळालं नाही. तुम्हाला नेमकं या प्रकरणामध्ये आरोपी मग का करण्यात आलं? तू आरोपी आहेस, मला ठीक आहे, काहीतरी टेन्शन सांगा असेल. की एफ-आय-आर फाटण्याच्या आधी 11ला मला त्यांनी अटक केली. वीची भाषा केली. जे संबंधित पी आहेत, मला माहित होतं हे सगळी मॅनेज सिस्टीम झालेली आहे, पण मला लढायचंय. मला हे फक्त एवढंच कळत होतं. एफ-आय-आर फाटायचा होता. त्यावेळेस मी म्हणत होती, "सर एक वेळेस ऐकून घ्या." मी म्हणलं, "मी नाही जाणार सर. माझा अधिकार आहे, एक संवैधानिक अधिकार आहे की या विकृत माणसाला बोलली आहे." म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट देखील त्यांनी मला दिलेल्या नाहीयेत. मी सांगतेच आता सगळ्याच गोष्टी सांगते. शास्त्राला जाणून घ्यायचं की एखाद्या स्त्रीला तुम्हीच सांगताय की 7च्या नंतर अटक करायची नाही. मेडिकलला घेऊन गेले. 1:30 वाजायला परमिशन केली. तुम्ही एकटं बाहेर निघणं गरजेचं आहे, तरच आम्ही बाहेर निघू. मला वॉशरूमला जाऊ दिलं नाही, मला कपडे चेंज करू दिले नाहीत. जेवायला खायला देखील बाकीच्यांना ट्रीटमेंट जी होती ते बाजूलाच, मला आथरायला पांघरायला देखील दिलं नाही. म्हणजे एवढी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. त्यांनी जे मला 4 दिवस त्रास दिलाय. मी आरोपी नाहीये. मी कुठला क्राईम केलेला नाहीये. गैरवापर करून हे जे काही खोटे गुन्हे फाडलेत, अख्ख्या जगाला माहिती आम्ही आरोपी आहेत किंवा नाही. त्या धमकी देत होते की 14 दिवस PCR तुला घेतो आणि दाखवतो. धमकी दिल्या, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या गेल्या पोलिसांकडून. आता जे एफ-आय-आर दाखल आहे तो खंडणीचा आहे. तुम्ही तर जिल्हा प्रमुख आहात, टीमनं तुम्हाला केलंय का एका व्यक्तीनंच हे केलेलं आहे? SP साहेबांना पण तक्रार केली आहे आणि मी मध्ये गोंधळ केल्याशिवाय काही होत नाही असंच तुमच्या बोलण्यातून. नाही, मी शिवी पण दिलेली आहे. कारण त्यांनी मला कुत्री हे शब्द वापरलाय. त्यानंतर हिला काठीनं मारा. तुमच्यावर खंडणीच्या आरोपासारखा पोलिसांनी दाखल का केला मग? हिंदुत्ववादी आहे. नमस्कार, मी विष्णू बुर्गे. आज माझ्या गेस्ट आहेत राधिका पाटील. राधिका पाटील यांना याच्यासाठी बोलवलंय कारण त्यांना जेल झाली, त्यानंतर त्यांना बेल मिळाली. जेल ते बेल आणि एक तरुणीनं दिलेला थेट पोलिसांना आव्हान, या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत. तुमचं स्वागत खूप खूप. खरं तर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तो महाराष्ट्रभर अनेक लोकांनी पाहिला. काय घडलं होतं आणि थेट तुम्ही पोलिसांना आव्हान का दिलं होतं बरं? मुळात जे घटना झालेली आहे ते तर सोशल मीडियावरती आहेच की डॉक्टरा संबंधित ज्या काही घटना झाल्या त्याबद्दल. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलचं पोलीस स्टेशनला गेलेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं काही मुली वगैरे माझ्यासोबत होत्या. मुली आणि त्यांची अशी कंप्लेंट होती की त्यांना पगारी दिल्या जात नव्हत्या आणि त्यांना मारहाण पण झाली होती. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशन जाणार होतो त्याच्या आधी त्यांच्या बाईट पण व्हायरल झाल्या. त्यानंतर संबंधित जे PI आहेत त्यांच्याकडं तो डॉक्टर येतो. त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यानंतर जे निष्पाप लेकरं आहेत त्यांच्याकडून खोटे जबाब नोंदवले गेले 2 मुलींकडून आणि जे बाकी 2-3 मुली होत्या त्यांना या गुन्ह्यामध्ये एफ-आय-आर न फाडता आरोपी घोषित केलं. जेव्हा मी सरांना समजून सांगत होते की सर असं करू नका, माझं एक वेळेस ऐकून घ्या, व्हिडिओ बघा, सगळं बघा. त्यानंतर 2-3 वेळेस त्यांनी मला अडवण्याचा प्रयत्न केला. तू आरोपी आहेस, मला ठीक आहे, काहीतरी टेन्शन असेल. सांगा की तुम्हाला नेमकं या प्रकरणामध्ये आरोपी मग का करण्यात आलं? तुमच्यावरच गुन्हा का दाखल करण्यात आला? जेव्हा ही घटना होत होती त्यावेळेस मी त्यांना विरोध करत होते की तुम्ही असं करू नका. मला माहित होतं हे सगळी मॅनेज सिस्टीम झालेली आहे, पण मला लढायचंय. मला हे फक्त एवढंच कळत होतं. 2-3 वेळेस मी पाहिलं. त्यानंतर की शेवटची स्टेप होती, एफ-आय-आर फाटायचा होता. त्यावेळेस मी म्हणत होती, "सर एक वेळेस ऐकून घ्या, तू बाहेर हो." मी म्हणलं, "मी नाही जाणार सर. माझा अधिकार आहे, एक संवैधानिक अधिकार आहे की तिथं कोणीही व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. तुम्ही बाहेर काढू शकत नाहीत. माझं म्हणणं मानण्याचाही मला अधिकार आहे, मला क्रॉस करण्याचाही अधिकार आहे." एवढंच सांगून पण जे संबंधित PI आहेत त्यांनी मला या लेवलची भाषा वापरली. मी सोशल मीडियावर टाकली. अरे रावीची भाषा केली, काठीनं मारतो ही भाषा केली. मग त्यानंतर मला तुम्ही सांगा की बरेच जण म्हणतात ताई असं बोलली. पण कुठलीही महिला, मी एक स्वाभिमानी महिला आहे आणि मला लढायचं माहिती आहे आणि न्यायासाठी भीक मागणारी राधिका पाटील नाही आहे. मी मुलींसाठी लढत होते आणि त्यावेळेस त्यांनी मला टार्गेट करून माझ्यावर गुन्हा फाडलेला आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा सिस्टीम मधल्या लोकांना त्या पद्धतीनं बोलणं हे कसं जमलं आणि वाटतंय का की काही चुकलंय आता तरी? मला याबद्दल बिलकुलही पश्चाताप नाहीये की मी त्या अधिकाऱ्याला तसं बोलले, कारण मी त्याच्या वर्दीला नाही बोलले, या विकृत माणसाला बोलली आहे. ज्यावेळेस त्यांची जी लँग्वेज होती, महिलांना सन्मान तर बाजूलाच राहिला. त्यानंतर जेव्हा त्यांनी मला रात्री अटक करू शकत नाहीत, एफ-आय-आर फाटण्याच्या आधी 11ला मला त्यांनी अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट देखील त्यांनी मला दिलेल्या नाही आहेत आणि सकाळी जेव्हा मेडिकलला गेल्यानंतर मला आणण्यात आलं, तर त्यामध्ये मी
मी सांगतेच आता सगळ्याच गोष्टी सांगते. सांगा, कारण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं की एखाद्या स्त्रीला तुम्हीच सांगताय की 7च्या नंतर अटक करायची नाही, मग ह्या लातूरच्या पोलिसांवर ही वेळ का आली किंवा काय घडलं त्या दिवशी, म्हणूनच हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की त्यांनी ही घटना एवढी वैयक्तिक घेतली की हा वैयक्तिक घेताना त्यांना हे विचारायला नाही, स्वतः MPSC करून आलेल्या अधिकाऱ्याला त्या लेकरांची कळवळ आली नाही, लेकरांवर देखील खोटे गुन्हे फाडले. त्यानंतर आमच्या तिघांना लगेच अटक केली, मेडिकलला घेऊन गेले, 1:30 वाजायला परमिशन केली, म्हणजे परमिशन काढली कोर्टाची. आणि त्यानंतर मला अटक करून त्यांनी एवढं वैयक्तिक घेतलं की मी त्यांना मेडिकलमध्ये सांगते की मला मासिक पाळी आलेली आहे, तरी देखील मला दुसऱ्या दिवसापर्यंत कसलंही मेडिकल मिळालं नाही, मला वॉशरूमला जाऊ दिलं नाही, मला कपडे चेंज करू दिले नाहीत. सगळ्या महाराष्ट्राने एवढी क्रूरता असं केलं महिला असूनही, मग तुम्ही या सगळ्या संदर्भात न्यायालयात भूमिका मांडली का या सगळ्या गोष्टीचा मला जाब हवा होता, पण माझ्यासोबत जे काही बाकी मुलं होते ते म्हणत होते, ताई तुम्ही एकटं बाहेर निघणं गरजेचं आहे, तरच आम्ही बाहेर निघू. त्यांची रिक्वेस्ट होती, त्यामुळे मी न्यायालयासमोर मांडले नाही. पण ही घटना टोटल CCTV फुटेजमध्ये आहे. त्यांनी जे मला 4 दिवस त्रास दिलाय, जेवायला खायला देखील, बाकीच्यांना ट्रीटमेंट जी होती ते बाजूलाच, मला आत्रायला पांघरायला देखील दिलं नाही. म्हणजे एवढी क्रूर. मी आरोपी नाहीये, मी कुठला क्राईम केलेला नाही. तुमच्यावर गुन्हा का दाखल झाला? 3 दिवस तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं आणि पुन्हा बेल झाली, काय घडलं मग? मग याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली खोटा गुन्हा दाखल तर केलेला आहे, हे सगळ्याला कळून चुकलेलं आहे. पण त्यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून हे जे काही खोटे गुन्हे फाडलेत, याच्यामध्ये ते सिद्ध नाही करू शकणार की आम्ही आरोपी आहेत आणि अख्ख्या जगाला माहिती आम्ही आरोपी आहेत किंवा नाही. त्यांनी पेपरमध्ये प्रेस नोट करून डायरेक्टली व्हायरल केलं. त्यानंतर ते आम्हाला धमकी देत होते की 14 दिवस PCR तुला घेतो आणि दाखवतो. म्हणजे हे काय? तुम्ही कोण तुम्हाला धमकी दिल्या, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या गेल्या पोलिसांकडून? 100% जे PI हा मध्ये येऊन म्हणायचा की तुम्हाला 14 दिवस PCR घेतो आणि दाखवतो. म्हणजे हे कशासाठी? म्हणजे एवढं तुमचं काय नुकसान केलंय? तुम्ही एवढी वैयक्तिक घ्यायची काय गरज होती? आम्ही न्याय मागायला आलेलो होतो आणि माझी पहिली वेळेस नव्हती. मी जर वेळेस न्याय मागायला जातच होते. सगळ्यात जास्त पोलीस स्टेशनला मदत जर कोणाची असेल तर ती माझी आहे. आज एवढ्या मुलींना मी सांभाळते. माझ्या घरामध्ये देखील कोणी आलं तरी ते तर राहतात. आज मी त्यांना स्टँड केल्या. मुंबई पोलीसमध्ये देखील मी सांभाळलेल्या मुली आहेत. मग तुमच्यावर काय नेमके आरोप झाले? तर कुठल्या आरोपाखाली तुम्हाला थेट जेलपर्यंत पोहोचवण्यात आलं? आता जे FIR दाखल आहे तो खंडणीचा आहे. म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी मला मध्ये टाकलं. एक महिला, तुम्ही तर जिल्हा प्रमुख आहात एका प्रतिष्ठित शिवसेनेसारख्या पक्षाच्या, जिचे नेतृत्व खुद्द एकनाथ शिंदे करतात, त्यांच्यापर्यंत हा विषय तुम्ही कळवला का नाही कळवला? आजपर्यंत तर शिंदे साहेबांना हा विषय माहिती नाहीये, पण ज्या दिवशी माहिती होईल त्या दिवशी मला माहिती आहे की मला न्याय मिळतोय. आज एक सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला छेडण्याचा काय परिणाम असतो हे PI समाधान चौरेला नक्कीच मी दाखवून देणार. तुमचा रोष त्यांच्यावर का नाही? सिस्टीमनं तुम्हाला केलंय का एका व्यक्तीनंच हे केलेलं आहे? आज मला पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मला काहीही राग नाही. यांच्या चुकीमुळे हा गुन्हा फाटलाय. त्यानंतर जे आपले SP आहेत, माननीय कर्तव्यदक्ष SP म्हणलं जातं त्यांना, आजपर्यंत घटना होऊन 18 तारखेपासून ते एक वेळेस पण मला भेटू शकले नाहीत. याचं काय समजू मी याला? तुमची सगळ्यावरच चीड आहे का? सत्तेतच तुम्ही आहात आणि सत्तेतल्या प्रशासनावर तुमचा विश्वास नाही करायला, या सगळ्याची तक्रार तुम्ही आयोगाकडे करणं गरजेचं आहे, महिला आयोगाकडे. हे केली का तुम्ही? मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, IG साहेबांना केली आहे, SP साहेबांना पण तक्रार केली आहे. आणि मी प्रशासनावर रोष करू शकत नाही. मी आधी सांगते आणि आताही सांगते की माझा रोष फक्त या व्यक्तीशी आहे, त्याच्या खुर्ची सोबत नाहीये आणि अमोल तांबेंसोबत आहे. कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना देखील त्यांनी याची कसलीही दखल घेतली नाही. महाराष्ट्रातल्या महिलांना किती संघर्ष करावा लागतो अशा वेळी, ज्यावेळेस पोलीस स्टेशन असेल, इतर काही ठिकाणं असतील, शासकीय कार्यालय असतील, काय मानसिकता महिलांकडे बघण्याची या सगळ्या अधिकारी वर्गाची? दादा, मी जेव्हा एक समाजसेवक म्हणून पोलीस स्टेशनला जाते, मला माहीत नसतं पुढे काय होणार आहे. मला फक्त एकच कळतंय, माझ्याकडे पीडित महिला आली आणि मला तिला न्याय द्यायचा आहे. मी त्या हिशोबाने तिथं जात असते. ठीक आहे, मला आता सध्या तर सगळे चांगल्या नजरेने बघतात. एक काळ होता की सुरुवातीला मला खूप संघर्ष करावा लागायला यासाठी की तिथं गेल्यानंतर दखल घेतली जायची नाही, मला त्यासाठी बसावं लागायचं, माझा FIR फाडा म्हणायचं, गोंधळ करायचं, इथपर्यंत संघर्ष करावा लागतो. वरतून एवढं सगळं नाही झालं तरी बदनामी पण, हे प्रकार पण केले जातात. या सिस्टीम मध्ये गोंधळ केल्याशिवाय काही होत नाही, असंच तुमच्या बोलण्यातून. जर तुम्हाला
लढायचं असेल तर पुढचा व्यक्ती कोण आहे हे बघायची गरज नाही. तुम्हाला न्याय मिळवायचा आहे या हिशोबाने तुम्हाला लढावं लागेल. म्हणजे तर मग पुढे पी-आय असेल किंवा कोणी एस-पी असतील अथवा कोणी असेल. तुम्हाला काय वाटलं एकेरी शब्दात तुम्ही थेट ते आव्हान, ते व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याच्यात एकेरी शब्द वापरले, पार त्यांना शिवी देण्यापर्यंत, शिवी फक्त द्यायचं राहिलं. नाही, मी शिवी पण दिलेली आहे. कारण त्यांनी मला कुत्री हे शब्द वापरलाय. त्यानंतर हिला काठीनं मारा. जसे ते उच्चभूषित आहेत तसं आम्ही पण काहीतरी थोडंसं इज्जत कमवलेली असेल ना. आणि का महिलेला हे शब्द बोलायचे नव्हते म्हणून 100% आणि तो त्याच लायक आहे. राधिका पाटील चर्चेत राहण्यासाठी हे सगळं करतात. तुमच्या या अगोदरही अनेक व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ. नाही दादा, माझ्या कामातून चर्चा व्हावी म्हणजे चर्चेत राहण्यासाठी मला हा स्टंट करायची गरज नाही. जे झालं ते त्या मुलींसाठी मी लढणं गरजेचं होतं म्हणून ते ऑन दी स्पॉट गोष्टी झालेल्या आहेत. ते स्टंटसाठी नाही. तुमच्यावर आरोप का झाले? आरोप तुमच्यावर खंडणीच्या आरोपासारखा पोलिसांनी दाखल का केला मग? माझा फक्त एकच गुन्हा आहे दादा की मी लढले आणि लढणं कदाचित त्यांना झेपलं नाही. कदाचित त्यांनी जे काही सिस्टीममध्ये बसून केले, कोणाचे फोन आले, त्यानंतर जे स्टेटमेंट बदललं गेलं, त्यानंतर जे आरोपी करण्यात आले, कुठेतरी माझी बाधा झाली म्हणून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पण अनेक वेळा तुम्ही संघर्ष करताना किंवा तुमचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत, तुम्ही कुठल्या एका समूहासाठी काम करताय अशा पद्धतीचं देखील तुमच्या संदर्भात चर्चा आहेत. त्या संदर्भात तुम्हाला काय? नाही दादा, बरेच जण म्हणतात की राधिका पाटीलचा चेहरा हिंदुत्ववादी आहे. पण हे कुणालाच माहीत नाही की माझ्याकडे येणारी पीडित महिला ही कुठला समाज, कुठली जाती, कुठला धर्म असं म्हणून नाही. माझ्याकडे येणारी महिला फक्त मला पीडित दिसते आणि मला तिला न्याय द्यायचा एवढंच समजतं. हा संघर्ष कुठपर्यंत चालणार आहे? जर तुमच्यासारख्या लोकांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर बाकीच्या सामान्य लोकांनी कसं न्याय मागायला जायचं? महिलांनी, विशेषतः ज्या तरुणी आहे ज्यांच्यावर म्हणूनच ह्या घटना वाढत आहेत असं वाटत नाही? मुळात काय आहे दादा की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आपण वाचतो. तर प्रत्येकाला, प्रत्येक महिलेला कायदा कानून माहीत असला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगण्याची वेळ या अधिकाऱ्यांना आलेली आहे आणि ती प्रत्येक महिलेनं सांगावं. पण हे अधिकारी लोक परीक्षा पास होऊन सगळ्या ह्याच्यावर सिस्टीम वरती जातात ना, मग का चिडला तुम्ही तिथं? किंवा काय एखाद्या अशा महिलेची चीड असते? तुम्ही शिक्षण शिकून तिथपर्यंत जाता, सगळ्या गोष्टी करता, तुम्ही पण एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेला असता. तर माझं मत आहे की बाबा त्या पोलीस स्टेशनला येणारी प्रत्येक महिला, तिची भावना तुम्ही समजून घ्या. महिलाच म्हणत नाही, प्रत्येक व्यक्तीची तुम्ही भावना समजून घ्या. तुमचं काम आहे तिथं त्या खुर्चीवर बसल्यावर अर्ज घ्या, FIR घ्या किंवा NC घ्या. तुमच्या तिथून गेलेला व्यक्ती हा समाधानकारक बाहेर काढणं हे तुमचं काम आहे. तरी देखील तुम्ही अधिकारी राहून तुमच्या पदाचा गैरवापर अशा सर्वसामान्यांसाठी करत असाल तर हे कुठं तर चुकीचं आहे. आणि तुमच्या तशा शिक्षणाचा उपयोग पण नाही ना. असे जे क्रिमिनल माइंडेड जे म्हणजे गावगुंडावर जेवढे FIR असतात ना, जेवढे गुन्हे असतात ना, तेवढे जर एका ह्या असतील आणि असे अधिकारी जर आमच्या लातूर सिटीला देत असतील तर हे आम्हाला मान्य नाही. राधिका पाटलांवरती किती गुन्हे दाखल आहेत? का तुम्हाला हिंदुत्वाचा चेहरा व्हायचंय इकडचा, त्यामुळे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत? अजिबात नाही दादा. तुम्ही विचारलात, खूप छान प्रश्न विचारलात. राधिका पाटील वर अजूनपर्यंत तरी एकही गुन्हा नाहीये. हा पहिला गुन्हा आहे जे की साहेबांच्या चुकीमुळे फाटला गेलाय आणि म्हणूनच सगळ्या जनतेने मला साथ दिली आहे. सगळ्यांचं प्रेम मला मिळालंय आणि जरी यांनी खोटा गुन्हा फाडला ना तर प्रत्येकाच्या मनात राधिका पाटील आहे, एवढं सांगेन. येणाऱ्या दिवसातला काय संघर्ष असेल? काय वाटतंय की या सिस्टीमला विरोधात ज्यावेळेस तुम्ही त्या व्हिडिओमध्ये थेट आव्हान देताना पोलिसांना दिसला, याच पद्धतीने आव्हान द्यावं लागेल का दुसरी बाजू आहे? नाही, आता मला माहिती आहे की आता एक 2-4 दिवस झालं मला बरेच जण येऊन सांगतायत की पोलीस स्टेशन तुमच्या पाठीमागं लागलंय, पोलीस स्टेशन तुम्हाला बघणार आहे. पण मला माहिती आहे की त्यांनी माझे कितीही पाठीमागं लागलं तर माझी लढाई मी शेवटपर्यंत सोडणार नाही. मी लढणार, सिस्टीम सोबत लढणार. हा त्या प्रत्येक महिलेला मिळालेला न्याय असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालेला असेल ज्यांच्यावर यांनी खोटे गुन्हे फाडलेले आहेत. तुम्ही हा सगळी जी घटना आहे ते मुख्यमंत्री, जे गृहमंत्री आहेत सध्याचे, आणि उपमुख्यमंत्री जे पक्षाचे तुमच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे सांगणार आहात का? बिलकुल सांगणार आहे. आता दादा सांगायचं झालं, मी एक युवती जिल्हा प्रमुख आहे. आता माझ्यावर गुन्हा खंडणीचा आहे. तरी देखील एक सांगायला
ऑन मीडिया मला काही म्हणजे लाज नाही वाटत त्या गोष्टीची, म्हणलं तरी हरकत नाही. आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचायला मला मुंबई जावं लागतं. आज मी माझ्या गुन्ह्यामध्ये जे काही बाकी 6 लेकरं आहेत ना, त्यांची जामीन माझी अंगठी विकून केलेली आहे. म्हणजे मी एक मिडल क्लास घरची मुलगी आहे, म्हणून मी तिथं पोहोचले नाही, पण मी पोहोचणार आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तिथपर्यंत सांगणार. या होत्या राधिका पाटील. खरं तर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा काय दाखल झालेला आहे त्यांनी स्वतः सांगितला. यात कोण अधिकारी आहेत तेच सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. ही सगळी चौकशी झाली पाहिजे, हा चौकशीचा भाग झाला. मात्र एखाद्या तरुणीला, एखाद्या महिलेला अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती संताप का व्यक्त करण्याची वेळ आली, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं. त्यांचेही अनेक आरोप आहेत, गंभीर आरोप पोलीस प्रशासनावर केले. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना न्याय देणार का, मुख्यमंत्री यांना न्याय देणार का, किंवा या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र संघर्ष हा कसा असतो. इथंच थांबूया. खूप खूप धन्यवाद.